चला सामना चालू करायचा आहे. पंच मोसिम आणि नासिर वेमन यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये असेल. क्वालिफायरचा सामना असेल. जो जितेगा हो नंबर पात्र होगा. बारा चेंडूंचा खेळ असेल. जो जितेगा वही होगा सिकंदर. कारण ज्या रीत्या यामध्ये जिंकेल तो एक 4 ट्रॉफी मधला एक मानकरी असेल. विकास पहिला चेंडू विकास येणार परंतु खराब असेल. परंतु तितकाच गच्चाल सर्वेक्षण पाहायला मिळेल तो म्हणजे थर्ड मॅनच्या दिशेला असलेल्या क्षेत्रक्षेत्राकडून निश्चितच ऑफ वेस्टीकडून अतिशय खराब चेंडू म्हणता येईल तो म्हणजे विकास याचा पहिल्याच चेंडूवर कोणताही चेंडू होत नाही. कारण एक खराब चेंडू असेल. कारण या 2 धावेच्या मध्ये खातं खोलते तो म्हणजे पिंपलवाडी संघ. खेळण्यास सज्ज असेल तर महेश वर्सेस सागर असं सलामीसाठी जोडी असेल पिंपलवाडी संघाकडून. टाकण्यास सज्ज विकास. विकासाचा पुढचा चेंडू असेल. काही चेंडू राहिले का मिड विकेटच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडून जाईल चेंडू. अहो फुल खराब असल्याने चेंडू तिथेच आडतोय परंतु तितक्याच चलाकीने 2 धावा घेत येतो म्हणजे पिंपलवाडी संघ. ज्या रीत्या फलंदाजी पाहायला मिळली पिंपलवाडी वर्सेस ज्या रीत्या काही वर्ष पिंपळवाडी हा सामना पाहायला मिळाला त्यामध्ये एक आक्रमक फलंदाजी पहिले पाहायला मिळली ती म्हणजे महेशाची. परंतु त्याच रीत्या आता कुठेतरी पोयनाड इथून आलेला हा संघ असेल तर म्हणजे ताडगाव वर्सेस हा चेंडू निश्चित ICC रूल क्रमांक 22 लागू होईल. आव्हान तर धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती म्हणजे 10 फलकावर निश्चितच 3 या धावेवर 5 धाव संख्या होते 5. निश्चितच विकास याला पुढचा चेंडू असेल. टाकणे खेळला सज्ज असेल सागर याला काही खेळ समजत नाही. चेंडू निश्चित लेग एसटीकडून जाणार चेंडू असेल. माघारा प्लेअर हा चेंडू एक सीमा पार होईल एका लेग फाईनच्या दिशेकडून. कारण एसटी रक्षक चुकतोय परंतु तितकाच माघारे असलेला क्षेत्रक्षण सुद्धा चुकतोय. या 5 धावेच्या मदतीने धाव संख्या 10 फलकार लागेल ती म्हणजे 10 धाव. फक्त एक चेंडू होतोय पहिल्या षटकामधलं त्यामध्ये 2 चेंडू वाहिड. आव्हान तर टाकतो तो म्हणजे ताडगाव आहे ना ताडवागळे संघाकडून. निश्चितच एकच गोलंदाजी मार्फत असेल तर म्हणजे विकास एकच चेंडू होतोय. निश्चितच अजून सुद्धा 5 चेंडू होण्यात आणि धाव संख्या लागली ती म्हणजे 10. ज्या रीत्या गोलंदाजी एक खराब पायाला मिळेल ती म्हणजे विकासच्या माध्यमातून. खेळण्यास सज्ज असेल सागर. ज्या रीत्या पुन्हा एकदा विकासाचा पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज सागर पिंपळवाडी संघाकडून. हा एका फ्लॅट असेल. निश्चितच सीमा पार असेल. एका वाऱ्याचा प्रहारच्या माध्यमातून निश्चितच सीमा पार होईल 6 धावसाठी. ज्या रीत्या वेळ घालू नका. लावायचा असेल तर लगेच लावायचा आहे. ज्या रीत्या एका सुंदररित्या फ्लॅट स्वरूपात षटकार पाहायला मिळत म्हणजे सागरच्या माध्यमातून एक सुंदररित्या या 6 धावच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल म्हणजे ती म्हणजे 16. पुन्हा एकदा विकास. हा एका खराब चेंडू असेल. हा एक नो चेंडू असेल. एक ICC रूल क्रमांक 21 इथे लागू होईल. कारण ज्या रीत्या गोलंदाजी करतोय त्या रीत्या डोक्याला हात लावायला लागेल. कारण एक खराब गोलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे विकासच्या माध्यमातून. एक पहिलं षटक फेकण्यात आलंय. ज्या जवळजवळ 3-4 चेंडू खराब टाकणार असा हा विकास ज्याच्या माध्यमातून 2 चेंडू तर पहिल्या षटकामध्ये. हा एका चेंडू निश्चितच मिड विकेटच्या मिड ऑनच्या वरून सीमा पार होईल. 6 धावेच्या मदतीने धाव संख्येमध्ये भर पडेल. 10 संख्या होईल ती 24. जो आक्रमक खेळ होती ती म्हणजे महेशाची. ज्याच्या एका काळखाई विरुद्ध वर्ष पिंपळवाडी यामध्ये सामना रंगला त्यामध्ये सुद्धा 5 षटकार मारणार तोच महेश खेळण्यास सज्ज आहे. विकासाला पुन्हा हा एका चेंडू लेग एसटी सोडून जाणार चेंडू असेल. ICC रूल क्रमांक 22 लागू होईल. धावेमध्ये धाव संख्या होईल ती 25. ऍक्शन थ्रो चेंडू झाले
तीन चेंडू येणारे चेंडू तीन असेल निश्चितच एक 6 चेंडू फेकले मला वाटते 7 चेंडू फेकले त्यामध्ये 3 चेंडू होतात हा चेंडू निश्चितच लॉंग ऑफच्या वरून सीमा पार 6 धावच्या मदतीने धाव फलकावर धाव संख्या वाढेल ती म्हणजे 31 बॅक टू बॅक हा दुसरा षटकार असेल ज्याच्या माध्यमातून तो म्हणजे महेश आया है राजा लोगो रे लोगो कारण राजा की फलंदाजी देखो तो म्हणजे महेश हा सुद्धा फलंदाज निश्चितच स्पीड लेगच्या वरून हातामध्ये जाईल तो म्हणजे झेल कारण ज्याची ताकद पाहायला मिळली नाही कारण चेंडूने फसवलं तो म्हणजे महेश आला एक सुंदररित्या मोठा फटका मारला होता परंतु तितकाच आतमध्ये चेंडूने फसवलं होतं म्हणजे याला पहिला सादरा बसवतो म्हणजे महेशच्या स्वरूपात धाव संख्या लागली ती 31 क्वालिफायरचा सामना असेल जिंकेल तो होईल तो एक नंबर 1 या ट्रॉफीचा एक मानकरी ठरेल निश्चितच हा एक खेळणं सज्ज असेल तर म्हणजे सागर हा एक सुद्धा अतिशय ऑफ एसटी सोडणार चेंडू असेल आव्हांतर धावच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल 32 अजून सुद्धा येणारे एक चेंडू असेल येणारा अजून सुद्धा एक चेंडू असेल तो म्हणजे विकासाचा खेळणं सज्ज असेल तो म्हणजे सागर हा सुद्धा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये निश्चितच जा 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 तो आमचा गाव बघून येतो म्हणजे पिंपलवाडी तो आला तो गेला आदिना सुद्धा कमी नाही कारण जो दाखवून देतोय कारण पहिल्याच चेंडूवर सीमा पार केला ज्या रीत्या काळकाई संघाला सुद्धा अशीच आक्रमक खेळी लावून ठेवली होती ती म्हणजे पिंपलवाडी संघाने हा सुद्धा बॅटची एज घेऊन निश्चितच चेंडू थर्ड मॅनच्या दिशेकडे जाईल चेंडू एका पर्याकडून चेंडू माघारी जातो एक धाव पूर्ण दुसरी सुद्धा धाव पूर्ण बॉलची फेक होईपर्यंत हा एक माघारी पाठवतो म्हणजे सागर याला धावचित मध्ये बाद होईल तो म्हणजे आदिनाथ एक सुंदर खेळी एक षटकार मारून आपली खेळी समाप्त कर देतो म्हणजे आदिनाथ जवळपास सुनील हा गोलंदाजी मार्फत असेल अजून सुद्धा येणारे 4 चेंडू असतील आणि 4 चेंडू मध्ये धाव संख्या किती उभारणार कारण धाव संख्या लागली ती म्हणजे 46 2 बाद 46 निश्चितच खेळला असणारा खेळाडू असेल तो म्हणजे नाना संतोष एक सुंदररित्या खेळबाजी करतोय असा सुद्धा हा सुद्धा एक मोठा फलंदाज असेल नाना हा पहिलाच चेंडू एक अतिशय उंची असेल परंतु पर्यामधून झेल पकडण्यास अयशस्वी ठरतोय तो म्हणजे ताडवागले संघाचा हा क्षेत्ररक्षकाच्या हातून हा झेल सुटतोय कारण ज्या रीत्या पर्या सुद्धा एक रस्सा सुद्धा बघावी लागते आणि सुद्धा एक झेल सुद्धा पकडावं लागते परंतु झेल एक अयशस्वी ठरतोय निश्चितच मागचा मला वाटतं प्लेअर मला वाटतं विकेटच्या सर्व असेल निश्चितच हा सुद्धा एक मोठा फटका असेल आला तो गेला ज्याच्या माध्यमातून सागर हा सीमा पार करतोय हा एक निश्चितच अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी आहेत
कारण जवळ एक 6 षटकार मारणारा हा 6 पिंपळवाडी संघ निश्चित धावसंख्या लावली ती 53. अजून सुद्धा येणारे 2 चेंडू टाकण्यास सुनील, खेळण्यास सज्ज सागर. हा एक ICC रूल क्रमांक 22 इथे लागू होईल. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या होईल ती म्हणजे 54. अजून सुद्धा 2 चेंडू फेकावे लागतील. शेवटचे 2 चेंडू, अखेरचे 2 चेंडू फेकावे लागतील. ते म्हणजे सुनील याला निश्चितच सामना करतोय तो म्हणजे सागर. एक सागर हा चेंडू निश्चितच एक झेल सोडते, कारण एक 10 अशी जर्सी परिधान केलेला तो म्हणजे त्याचं नाव कळत नाही. निश्चितच हातामध्ये झेल होता, परंतु तितकाच रागाने मला वाटते खेळबाजी असेल, क्षेत्ररक्षण सुद्धा असेल. निश्चितच एक चेंडू असेल, अखेरचा चेंडू असेल. खेळण्यास सज्ज सागर. सुनीलचा शेवटचा चेंडू, हा सुद्धा चेंडू निश्चितच लो फुलटा चेंडू होता, परंतु हा सीमा पार 6 धावसाठी स्पेनच्या लेग फायच्या दिशेकडून सीमा पार होतोय. 2 षटक समाप्त. हा सुद्धा 7वा षटकार असेल, ज्याच्या मधून 4 षटकार मारणारा सागर, परंतु हा 7वा षटकार असेल आपला विनिंग मधला. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्र मार्फत धावसंख्या, पहिलं सत्र संपल्यानंतर पहिलं धावसंख्या लावून ठेवते ते म्हणजे 62. 6-2. निश्चितच 3 गडी बाद 62 अशी धावसंख्या लावून ठेवली ती म्हणजे पिंपळवाडी संघाने. ज्या रीत्या खेळ पाहायला मिळते म्हणजे आता महेश सागर याची, तसेच आदिनाथ ज्याच्या माध्यमातून बुवा टॉस उडून घे. ज्या रीत्या 12 चेंडू आणि 63 धावा जिंकण्यासाठी हवे असतील त्या म्हणजे पोयनाड वरून आलेला आहे, एक अलिबाग तालुक्यामधला असेल हा संघ, तो म्हणजे ताळ वागळेस असा हा संघ असेल. निश्चितच आशानं मोहल्ला ब संघ हा नाणेफेक जिंकतोय. ब संघ आपण फलंदाजी घ्या, कारण किपाय सारखा मोठा फलंदाज असल्या कारणे ब संघ आपण फलंदाजी घ्यायची आहे. एक 12वा प्रतिनिधी द्या आम्हाला ताडवागली संघ, कारण फलंदाजाचं नाव कळायला पाहिजे, कारण लाईव्ह YouTube मॅचेस आहेत ना. चला पिंपळवाडी संघ वेळ घालू नका, कारण क्वालिफायरचा सामना असेल. बारा चेंडू आणि 63 धावा, 63 धावा जिंकण्यासाठी असेल त्यांचं म्हणजे ताडवागले संघाला. विकास आणि विनेश अशी सलामीसाठी जोडी असेल निश्चितच, आणि गोलंदाजी मार्फत असेल तो म्हणजे संतोष उर्फ नाना. 6 चेंडूची खेळी, पहिलाच षटक टाकण्यास सज्ज तो म्हणजे नाना, खेळण्यास सज्ज असेल विकास, नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे विनेश. पहिला चेंडू 6 गो, एक अड्डा पाडून सर पहिलाच चेंडू एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जाईल आणि झेल सुद्धा सोडतो तो म्हणजे पिंपळवाडी संघाचा हा क्षेत्ररक्षण. निश्चितच हातामध्ये गोळा होता, परंतु तितका धावचित मध्ये विनेश हा बाद होतोय. कोणताही चेंडू न खेळता तंबूत परतोय तो म्हणजे विनेश. एक ताडवागले संघाचा पहिलाच विकेट, पहिल्याच चेंडूवर धावचित मध्ये बाद होतोय तो म्हणजे विनेश. निश्चितच 1 डाऊन साठी असेल तो सुनील. पुन्हा एकदा नाण्याचा पुढचा चेंडू सामना करेल तो म्हणजे हा चेंडू निश्चितच स्ट्रेट डाऊन असेल, परंतु कोणतीच चूक करणार नाही, कारण तिथे हाईटीचा वापर होतोय. कारण इतकी हाईट असेल, कारण चेंडू त्याच्यावरून निश्चित जाणारच नाही असा असेल तो. सागर त्याचं नाव काय? अनिल हा सुंदरचा झेल पकडतोय, कारण तितकी हाईटीचा सुद्धा वापर होतोय, कारण ज्या रीत्या सुंदररित्या फटका मारला होता, परंतु हा सुद्धा गडी बाद होतोय तो म्हणजे विकास. आता नवा खेळाडू असेल, लेफ्ट हँड असेल विवेक. निश्चिताचा विवेक असेल, एक नवीन जोडी असेल, कारण पहिली सलामी जोडी तंबूत परतोय.
कारण ज्या रीत्या खेळबाजी सुद्धा करावी पाहिजे ती म्हणजे ताडवागली संघाला, कारण 12 चेंडू मध्ये 63 धाव असताना एक सलामीसाठी जोडी आली ती म्हणजे विकास आणि विनेश, परंतु दोन्ही सलामी जोडी ही एक धावेवर बाद झाली. हा चेंडू निश्चितच बाद होईल कारण एक हातामध्ये झेल गेला आणि ह्याची सुद्धा खेळी समाप्त होतोय, कारण लगातार एक 0 या धावेवर बाद होतोय. कारण आला तो गेला ज्या रीत्या 0, कारण त्या रीत्याच फलंदाजी करावी पाहिजे ती म्हणजे ताडवागली संघाला, कारण तितका एक धावांचा डोंगर रचून ठेवलाय तो म्हणजे पिंपळवाडी संघाने. देव एक देव खेळण्यास सज्ज असेल, कारण नवी खेळबाजी असेल. देवच्या माध्यमातून एका ब्लॉकला लागला होता चेंडू, परंतु हा सुद्धा कोणती चूक करणार नाही. हॅट्रिक मिळते ती म्हणजे नाला याला, कारण आला तो गेला. तिन्ही मला वाटतं 4 विकेट असतील, 3 विकेट असतील त्यामध्ये झेल मध्ये असतील नाही, दोन विकेट झेल मध्ये असतील, परंतु एक चेंडू किती आहेत? 4 चेंडू, 2 चेंडू येणं बाकी आहेत, 3 झेल मला वाटतं झालेत. हा सुद्धा नाण्याचा फुटा चेंडू, हा एका बॅटच्या मध्ये महेशाला चुकवतो चेंडू, निश्चितच फर्स्ट स्लिप कडून निश्चितच लेग फाईनच्या दिशेकडे जातो चेंडू, बाउंड्री लाईनचा ताबा होतो, परंतु तितकाच फील्ड करतो तो म्हणजे महेश. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होईल ती निश्चितच 3. अजून सुद्धा येणारा एक चेंडू असेल, अखेरचा एक चेंडू असेल, खेळण्यास सज्ज असेल तो म्हणजे देव, कारण ज्या रीत्या लगातार आला तो गेला, ज्या रीत्या खेळबाजी करून बसून ठेवले ते म्हणजे ताडवागले संघाचे. कारण पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल, तितकाच मोठा समाचार घेतो, परंतु तितकाच एक स्वतःच्या फॉलोमध्ये फील्ड होईल तो म्हणजे नाना याच्यापर्यंत. हा सुद्धा धावचीत मध्ये मया कोणती चूक करणार आहे, शेवटचा चेंडू सुद्धा बाद होतोय. हा गडी बाद असेल, 5वा गडी बाद होतो तो म्हणजे ताडवागले संघाचा. 6 चेंडू मध्ये 5 विकेट, एक हॅट्रिकचा सुद्धा मानकरी असेल तो म्हणजे संतोष. निश्चितच प्रलय पाटील याची कुठेतरी आज डीप पॉइंटच्या दिशेला गरजेचं आहे सलामीसाठी. मला वाटतं नंदकुमार झावरे सुद्धा एक महाराष्ट्राचे गायक कवी होते, तसेच असे तंबूकडे मला वाटते विराजमान झालेले आहेत एक, परंतु तितकेच 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू एका स्टेप आउट केल्या प्रयत्नात. हा एक चेंडू जितकीच उंची असेल, परंतु आता हायटीचा वापर होणार नाही, हा सीमा पार होईल अनिल, कारण ज्या रीत्या फटका तितका सुंदरचा मारला तो म्हणजे देव याने. या 6 धावच्या मध्ये धावसंख्या पोहोचेल 10. पुन्हा एकदा सागर जाफरचा चेंडू सामना करेल देव. हा सुद्धा स्टेप आउट करतोय चेंडू, परंतु एक धावच गेले, एक धावच्या मध्ये पुन्हा, कारण ज्या रीत्या खेळबाजी करावी पाहिजे होती, कारण प्रत्येक चेंडूवर किमान 3 ते 4 षटकार प्रत्येक षटकामध्ये आलं पाहिजे होतं ते म्हणजे ताडवागले संघाला, परंतु तितकेच खेळी 5 विकेट गमावून बसला तो म्हणजे पहिल्या षटकामध्ये तो म्हणजे ताडवागले संघ. हा सुद्धा एका डीप मिड ऑफच्या दिशेकडून जाईल, चेंडू एक्स्ट्रा कव्हरकडे जातो, चेंडू आउटफील्ड करावा असल्याने 2 क्षेत्ररक्षण तिथे फील्ड करतोय, परंतु तितकाच एक हा सुद्धा 1 साइडच्या पद्धतीने असेल. ज्या रीत्या मोहल्ला आशाना मोहल्ला होते स्वाभिमानी देवी यामध्ये सामना रंगला, त्यामध्ये सुद्धा एक 1 साइड झाला होता सामना, तो म्हणजे आशाना मोहल्ला संघ हा विजय झाला होता. त्याच रीत्या आता सुद्धा पिंपळवाडी वर्सेस ताडवागले संघ याच्यामध्ये सामना रंगते, त्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा येणारे 3 चेंडू असतील, ह्या सुद्धा मध्ये एक तर्फे सामना होईल, म्हणजे त्या रीत्या शेवटचे 2 चेंडू असेल. हा सुद्धा एक स्टेप आउट करतो चेंडू, निश्चितच एक्स्ट्रा कवच्या दिशेकडून जाईल चेंडू, 2 क्षेत्ररक्षण असेल, आउटफील्ड करावा असणे, कारण त्यांना माहिती आहे धावकामध्ये चेंडू पुढे जाणार नाही, कारण असे पिंपळवाडी संघाकडून असे मोठे मोठे आयकॉन प्लेयर असतील, तो म्हणजे संतोष, सागर, आदिनाथ, तसे महेश, ज्या रीत्या असे आयकॉन प्लेयर असतील पिंपळवाडी संघाकडे विजय संघ होते तो म्हणजे पिंपळवाडी संघ. यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तो म्हणजे सागर